मित्रांनो बघूया आता आपण काय शिजले की नाही बघा ना. ऑलरेडी पाणी सुटलेलं होतं त्याला. आपण थोडंसं पाणी टाकलं त्याच्यामध्ये. शिजलंय इकडे बघ. हाय मित्रांनो, नमस्कार. मी रोहित जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज बुधवार आहे. तर तुम्हाला माहितीच आहे, बुधवार बोलल्यानंतर चिकन तर व्हायलाच पाहिजे घरामध्ये. तर आज बायको चिकन बनवणार आहे. तर चिकन बनवताना मी तिला सांगणार आहे कसं बनवायचं, कारण त्यांच्यामध्ये ते वेगळ्या पद्धतीने बनवतात आणि जरा आम्ही माझ्या वडिलांनी जसं शिकवले मला तसं मी तिला सांगणार आहे बनवायला. तर आज चिकन बनवणार आहे तिच्यासाठी, कारण माझा उपवास आहे. 3 महिने माझा उपवास असतो. तर मी चिकन खात नाही, अंडी पण खात नाही. पण आज तिला खायची इच्छा झालेली आहे, म्हणून आज मी तिला रेसिपी सांगतोय कसं करायचं चिकन. तर बघूया कसं होणार आहे चिकन. काय नाही जास्त म्हणजे एवढं हे नाही, आपलं नॉर्मल पद्धतीने बनवणार आहे. पण त्याच्यामध्ये ना खोबरं येणार आहे ना अजून एक्स्ट्रा काय येणार आहे. फक्त जे घरची रेसिपी आहे तीच येणार आहे. तर आता बघूया कशा पद्धतीने आपला हा चिकन होतं. तर मित्रांनो, आपण पहिल्यांदा आलं, लसूण, अद्रक आणि मिरच्या आणि कोथिंबीर याची पेस्ट काढून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण काढलेली आहे टोमॅटोची पेस्ट काढलेली आहे, ती वेगळी पेस्ट राहील. आणि आता फोडणीसाठी कांदा कापलेला आहे, तो फोडणी देण्यासाठी आपण टाकणार आहे त्याला, म्हणजे त्याची फोडणी देणार आहे. आणि नंतर मग त्याच्यामध्ये चिकन टाकून तुम्हाला दाखवलीच जाईल रेसिपी कशी बनवली जाते. तर अशा पद्धतीने हा असा चिकन बनवणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत मित्रांनो, अशा पद्धतीने आम्ही सेटअप करून ठेवलेलं आहे की बनवायला घेतल्यानंतरला काय म्हणजे असं परत हे बनव ते बनव तसं नाही करण्यापेक्षा ऑलरेडी आम्ही काढून ठेवलेलं आहे. तर बघूया आता ती कशी बनवणार आहे चिकन. तिला मी सांगणार आहे कसं बनवायचं चिकन. तर मी तिला बोललो की मी बनवतो, कारण मी हात नाही भरू शकत. जर हात भरला तर तुम्हाला माझा आज उपवास म्हणजे 3 महिने उपवास आहे. तर मग खाली बिरी नुकसान नको व्हायला, मग ती बनवणार आहे स्वतःहून. तर आता तिने चिकन धुवून घेतलेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्याच असल्यास तर लाईक, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला आता मित्रांनो बघूया पुढे. चला आता आपण सुरुवात करतो आहे रेसिपीला चिकन बनवण्यासाठी. तर सर्वात पहिल्यांदा तो पातेला ठेवला आहे, तो आता गरम करणार थोडा, आणि त्याच्यामध्ये पाणी गरम करणार त्याला. आता मित्रांनो, गोडा तेल टाकून आता त्याच्यामध्ये टाकणार आहे कांदा पहिल्यांदा बॉईल करून घ्यायचा आहे. गुलाबी आणि ते लाल होणारच आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही बघताय कांदा एकदम थोडासा लालसर झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे चिकन बॉईल करणार आहे आधी. चांगल्या प्रकारे बॉईल करून घ्यायचं आहे चिकन.
चिकन मस्त बॉईल करायचं आहे. त्याला व्यवस्थित एकदम हे करायचं आहे. त्याला व्यवस्थित हे करून ढवळून त्याच्यावरती झाकण ठेवायचं. आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवलं आहे कारण ते व्यवस्थित त्याचं पाणी सुटतं मित्रांनो, चिकनचं पाणी सुटतं. तर ते थोडंफार पाणी सुटेल, मग परत त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकू आणि मग शिजल्यानंतर त्याच्यामध्ये जे काय आहे जे आपण तयार केलेलं आहे ऑलरेडी ते त्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर हे बघा मित्रांनो, बऱ्यापैकी बॉईल झालेलं आहे ते. आता थोडंसं पाणी पण सुटलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं नॉर्मल पाणी ओतायचं कारण ते शिजलं पाहिजे व्यवस्थित. चिकन काय लवकर शिजतं मित्रांनो. शिजलं काय बघ ना थोडासा, म्हणजे असं काय लागतं काय आता हे ताट ठेव, त्याच्यामध्ये ताट घे, त्याच्यावर पाणी टाक. आपण आता पातेल्यावरती ताट ठेवलं आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. कारण जसं पाण्याला हे येतो ना तर त्याला असं चिकन शिजतं खालून, ऑलरेडी त्याला पाणी सुटतं. पाणी टाकलेलं आपण प्लेटामध्ये. बघूया आता आपण काय शिजले की नाही. बघा ना, ऑलरेडी पाणी शिजलेलं होतं त्याला. आपण थोडंसं पाणी टाकलं त्याच्यामध्ये, शिजलंय. इकडे बघ, तरी चेक कर ना शिजले का. तर मित्रांनो, आता चिकन शिजलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण टाकतो आला अद्रक लसूणची पेस्ट, कोथिंबीर मिक्स आहे त्याच्यामध्ये, तर ती पेस्ट टाकतोय. तर त्याला परत आपण ट्राय करणार. त्याच्यामध्ये चमचा मार, ते नंतर काढू. आता यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहे. टोमॅटोची पेस्ट. चांगलं थोडंसं उकळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये नंतरला हळद मसाला, चिकन मसाला तो मिक्स करून त्याच्यामध्ये टाकायचा आहे. जर मित्रांनो तुम्हाला बटाटा पाहिजे असेल तर बटाटा पण टाकू शकता, पण बटाटा शिजायला थोडासा टाइम लागतो. जर लवकर शिजत असेल तर लवकर पण होतो. तर बघा, ती आता बटाटा कापते. बटाट्याने पण खूप मस्त लागतं कारण बटाटा पाहिजे चिकनमध्ये, भारी वाटतं खायला. पण जास्त लोक आहे ना, जर मांस खाणारे लोक आहेत ना, तर त्याच्यामध्ये हड्डी असतील तर बटाटे जास्त खातात आणि हड्डी नसतील तर मांस जास्त खातात, बटाटे कमी खातात. तर अशा पद्धतीने तिला बटाटे आवडतात म्हणून ती बटाटे घेतले. आता आपण चिकन बनवायला टाकलेलं आहे. चिकन होतच आहे, त्याच्यामध्ये बटाटा पण टाकला आहे आणि तिला बटाटा आवडतं. तर मला मित्रांनो असं बोलायचं आहे की कित्येक असे नवरे आहेत की जे बायकोला मदत करत असतील ना, असं नाही करत असतील, पण काही लोकांना असं वाटतं की बायकोचा बैल आहे
किंवा बायकोच्या सांगण्यावरून बायकोच्या तालावर नाचतो किंवा वगैरे वगैरे जे काय असेल ते. पण आपलं कसं नवरा बायकोचं एक प्रेम असतं ते की असं वाटतं की बायको पण दिवसभर राबते घरामध्ये किचनमध्ये. मग नवऱ्याला पण तिची दया आली पाहिजे, नवऱ्याने पण तिची दया घेतली पाहिजे, तिच्यासोबत जेवण करण्यासाठी मदत केली पाहिजे. माझे पप्पा माझ्या आईसोबत मदत करतात, तसंच मी माझ्या बायकोसोबत मदत करतो, आईसोबत पण मदत करतो. पण जास्त म्हणजे करत नव्हतो, आधी करायचो पण थोडं नाही. पण आता कसं लोक बोलतात की बायको आल्यानंतर बायकोच्या तालावर नसतं, तसं काय नाही आहे मित्रांनो. पण मला पण वाटतं की जसं माझे पप्पा आईसोबत आईला मदत करतात तसंच मी सुद्धा माझ्या बायकोला मदत करावी. म्हणजे जेवणामध्ये सुद्धा किंवा प्रत्येक कामामध्ये नवऱ्याचा पण हातभार असावा बायकोसोबत. तर अशाच पद्धतीने मी पण तिच्यासोबत थोडासा हातभार लावता झालेला आहे व्यवस्थित प्रकारे. अजून मसाला हळद टाकलेला नाही कारण बटाटा टाकला ना त्याच्यामध्ये, तर बटाटा शिजायला थोडासा टाईम जाईल. कसं वाटतंय तुला अचल? बिन खोबऱ्याचं चिकन बनवतेस तू तर पहिले ह्याचं बनवायची चिकन, तर काय बोलशील तू बिन खोबऱ्याचं कसं होतं चिकन? सांग. मस्त म्हणजे कसं ते सांग ना, माझ्या सबस्क्रायबरांना पण कळू दे ना कसं चिकन बनवायचं, खोबऱ्यामध्ये कसं होतं आणि बिन खोबऱ्याचं चिकन कसं होतं. कोणाच्या हातचा? मी तर माझ्या पप्पांकडून शिकलोय. हा मग आता मी तुला सांगितलं ना. चल ठीक आहे, होईल चांगलं होईल, व्यवस्थित होईल. बघूया आपण, ट्राय तर केलंच ना बस. तर मित्रांनो आता आपण टाकतोय मटन मसाला ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर टाकतो चिकन मसाला. मटन मसाला पण टाकलाय, चिकन मसाला पण टाकणार आता. आणि थोडासा घरातला मसाला टाकायचा आणि त्याच्यावरून हळद, हा कुठला मसाला? लाल तिखट मिरची मसाला, घरगुती केलेली मिरची पावडर. तिखट नाही बनवली बस किती घरातला आपला मसाला तिखट आहे. इकडं बघ, बस. आता पूर्ण झालेलं आहे चिकन रेसिपी. त्याच्यामध्ये नमक मीठ टाकणार आणि मग आपला रेडी होणार चिकन. बिन खोबऱ्याचा चिकन बनवलाय. तर मित्रांनो फायनली आता आपला चिकन झालेला आहे, कंप्लीट झालं आहे चिकन. आणि आता तिच्यासाठी ती बनवते कोशिंबीर. बघू शकता कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आता तिच्यासाठी बनवते आहे. तर आता आपण जेवायला बसणार आहोत. तर मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना पाठवत राहा. तुमचा सपोर्ट, प्रेम असंच करण्यामध्ये मी व्हिडिओ टाकत नव्हतो कारण काही प्रॉब्लेम होते त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकत नव्हतो. तर आता आपल्या चॅनलवरती तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय.